बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच या हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधार आहे। मकोका न्यायालयानं हे निरीक्षण नोंदवलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण मकोका न्यायालयानं नोंदवलेलं आहे। या प्रकरणी अनेक पुरावे समोर आलेले आहेत असंही मकोका न्यायालयानं म्हटलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं विशेष मकोका न्यायालयानं निरीक्षण नोंदवलंय। पाहुयात या निरीक्षणामध्ये नेमकं काय म्हटलंय। वाल्मिक कराड हा संघटित गुन्हेगारीचा सदस्य होता ज्यावेळेस देशमुख यांची हत्या झाली असं निरीक्षण मकोका न्यायालयानं नोंदवलंय। कराडनं आवादा कंपनीकडून खंडणी वसुलीसाठी कट रचला हे सुद्धा निरीक्षण नोंदवलं गेलंय आणि या कटामध्येच संतोष देशमुख यांची हत्या झाली। कराडसह टोळीवर एकूण 20 गुन्हे आहेत, त्यापैकी 7 गंभीर गुन्हे आहेत। याची ही नोंद विशेष मकोका न्यायालयानं केली आहे। गत 10 वर्षांच्या काळातील आणि 11 गुन्हे बीड जिल्हा न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत असंही निरीक्षण नोंदवलंय। वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये डिजिटल पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत। अनेक साक्षीदारांचे जबाब, डिजिटल पुरावे, तांत्रिक वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे कराडच कटाचा मुख्य सूत्रधार असल्याची बाब ही समोर आली आहे। $2 कोटींसाठी कराड आणि त्याच्या साथीदारांच्या आवादा एनर्जीच्या अधिकाऱ्यांना धमक्या दिल्याचं सुद्धा निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलंय। खंडणी प्रकरणी संतोष देशमुखांनी हस्तक्षेप केल्यानं देशमुखांचं अपहरण केलं आणि त्यांची हत्या केली आणि या हत्येचा गुन्हा वाल्मिक कराड याच्यावर आहे। संघटित गुन्हेगारीत सहभागाबाबत साक्षीदारांचे जबाब पुरेसे आहेत, तसंच फॉरेन्सिक पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत। 5 गोपनीय साक्षीदारांनी कराडचा सक्रिय सहभाग असल्याचं सिद्ध केलंय असंही निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलंय। आवादा कंपनीचे शिवाजी थोपटे, सुनील शिंदे, शिवराज देशमुख यांचाही डिस्चार्ज अर्जाला विरोध आहे।